तर पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्यात अनेक आरोप होत आहेत। एकूण सगळ्या प्रक्रियेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। म्हणजे सरकारकडनं चौकशी करून माहिती घेणं सुरू आहे अशी उत्तरं येत आहेत आणि या व्यवहारातली प्रत्येक स्टेप ही संशय निर्माण करणारी। 5 महत्त्वाचे प्रश्न आहेत ज्याची उत्तरं महाराष्ट्राला हवी आहेत। कोणते आहेत हे महत्त्वाचे प्रश्न आणि त्यावर आतापर्यंत काय काय माहिती समोर आली आहे एकदा बघूया। व्यवहारच नाही मग जमीन फुकटात दिली। ते जे काही रजिस्ट्रेशन होतं ते कॅन्सल करण्यात आलेलं आहे। घोटाळा 1, अनुत्तरित प्रश्न अनेक। $1800 कोटींचा घोटाळा, या 5 प्रश्नांकडे का कानाडोळा? $1800 कोटींची जमीन, 300 कोटींना खरेदी आणि 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी, हे 3 आकडे बघितल्यानंतर कोणीही सांगेल जमिनीचा व्यवहार झालाय। पण अजित पवार मात्र म्हणतायत व्यवहार झालाच नाही। ते जे काही रजिस्ट्रेशन होतं ते कॅन्सल करण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये आता ते रजिस्टर ऑफिसला काय तिथं सादर केलं मला एवढीच माहिती मिळाली, ते सगळं रद्द करण्यात आलेलं आहे। आता त्याच्याबद्दलचं काय कागदपत्र दिली, कारण मी त्यांना तर इथं येऊन आत्तापर्यंत आम्ही सगळेजण तो आढावा घेत होतो, परंतु मला एवढी न्यूज कळालेली आहे की तिथं नोंदणी कार्यालयामध्ये जाऊन हे सगळं झालेले डॉक्युमेंट्स, ही जमीन ही सरकारी जमीन आहे। सरकारी जमिनीचा व्यवहारच होऊ शकत नाही। ही पूर्वीची महारवतनाची जमीन आहे। ह्या अशा अनेक गोष्टी पुढं आलेल्या आहेत। त्याच्याबद्दलच ACS रेव्हेन्यू आणि त्यांची टीम ही चौकशी